Good morning student. In last lecture we learned about the factor affecting the need of the family. In today's lecture we learn about the family life cycle stage and the size. In that we learn about the meaning of family life cycle, then the types of family life cycle and the stages involved in the family life cycle. So we start with first meaning. Family life cycle represents a series of stages through which the most family progress with the varying characteristics across the different stages. The characteristics related to the market status, size of the family, age profile of the family members, employment status of the head of the family, income level and the disposable income at hand. The amount of disposable income is calculated on the basis of what a family can afford to spend on himself after the other basic and the compulsory expenses has been made. Consumer researchers and practitioners attach to lot of importance to the family life cycle because it provides a criteria to segment the market. The traditional concept of the family life cycle has undergone change, but still it provides the basis of the understand how the family progress and how the marketers should prepare themselves to serve the family at every stage. Family life cycle remains the useful marketing tool when the one consider that there is a family and a life cycle arrangement that are not fully announced, fully accounted for an traditional representations. For example, the amount of disposable income is less when the family is at early stage, but as it progresses, the disposable income tend to be increased, thereby the helping the family to maintain the better life cycle. Family life cycle is divided into the traditional and non-traditional family structure. तर या ठिकाणी आपल्याला फॅमिली लाईफ सायकल म्हणजेच काय ते दिलं आहे. तर फॅमिली लाईफ सायकल म्हणजेच काय, तर एखादी फॅमिली जी आहे ती स्वतःमध्ये कशा पद्धतीने प्रोग्रेस करत जाते, कोणकोणत्या स्टेप्समधून त्या ठिकाणी जात असते, ती जी काही स्टेप्सची सिरीज आहे त्याला सगळी आपण फॅमिली लाईफ सायकल असं म्हटलं जातं. म्हणजेच एखादी फॅमिली त्या ठिकाणी तयार झाल्याच्या नंतर ती कशा पद्धतीने ग्रोथ होते, त्यामध्ये कशा पद्धतीने प्रोग्रेस त्या ठिकाणी होत जाते, त्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स त्या ठिकाणी प्रत्येक फॅमिलीच्या माध्यमातून फॉलो केल्या जातात, ती काय स्टेपची जी काही सिरीज आहे त्याला सगळी आपण फॅमिली लाईफ सायकल असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की एखादी फॅमिली जी आहे ती तयार झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे काही प्रोग्रेस त्या ठिकाणी होत असतात, मग ह्या प्रोग्रेस होत असताना कोणकोणत्या स्टेप्स त्या ठिकाणी फॉलो केल्या जातात किंवा कोणकोणत्या स्टेजमधून ती फॅमिली जात असते, मग या ज्या काही स्टेजची सिरीज आहे त्याला सगळी आपण फॅमिली लाईफ सायकल असं म्हटलं जातं. ज्या वेळेला फॅमिली जी आहे ती वेगळ्या स्टेप्समधून त्या ठिकाणी जात असते किंवा आपली ते प्रोग्रेस त्या ठिकाणी करत असते, डेव्हलपमेंट ही करत असते, मग ही डेव्हलपमेंट करत असताना वेगवेगळ्या प्रकारची कॅरेक्टरिस्टिक्स जी आहेत ती त्या फॅमिलीकडून फॉलो केलेली आपल्याला दिसून येतात. मग ही कॅरेक्टरिस्टिक्स जी आहे ती कशाच्या रिलेटेड असतात, तर मार्केट स्टेटस जे आहे म्हणजेच मार्केटमध्ये आपलं स्टेटस कशा पद्धतीचं आहे, त्याचबरोबर आपल्या फॅमिलीची साईज किती आहे, त्याचबरोबर आपल्या फॅमिली मेंबरची जे काही एज प्रोफाईल आहे ते कशा पद्धतीचं आहे, अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची कॅरेक्टरिस्टिक्स जी आहेत ही त्या फॅमिलीकडून आपल्याला फॉलो केलेली दिसून येतात. त्याचबरोबर आपला जो काय फॅमिली मेंबरचा जो काय हेड आहे तो कशामध्ये एम्प्लॉयमेंट आहे किंवा त्याचं एम्प्लॉयमेंट स्टेटस काय आहे, त्याचबरोबर त्याचं इन्कम लेवल किती आहे, आपल्या फॅमिलीचं डिस्पोजेबल इन्कम किती आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या ठिकाणी आपल्याला फॉलो केलेल्या दिसून येतात. आणि प्रत्येक स्टेप्समध्ये वेगळ्या प्रकारची कॅरेक्टरिस्टिक्स जी आहेत ती या बेसिसवरती ही तरीके आपल्या प्रत्येक फॅमिलीच्या माध्यमातून फॉलो केलेली दिसून येतात. तर डिस्पोजेबल इन्कम म्हणजेच नेमकं काय, तर त्याकडे टोटल फॅमिलीचं जे काही टोटल इन्कम असेल त्याच्यामधून कंपल्सरी एक्सपेन्सेस आणि इतर जे काही बेसिक एक्सपेन्सेस जे आहेत ते त्याकडे डिडक्ट केल्याच्यानंतर, ते मायनस केल्याच्यानंतर इतर जे काही ठिकाणी अमाऊंट त्या ठिकाणी उरलेली असते ज्याच्यामध्ये फॅमिली जी आहे ते वेगळ्या गोष्टींवर त्या ठिकाणी स्पेंड करू शकतात, त्याला सगळं आपण डिस्पोजेबल इन्कम असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात जर समजा एखाद्या फॅमिलीचं इन्कम हे त्या ठिकाणी 10,000 रुपये पर मंथ असेल, 10,000 रुपये पर मंथ असल्याच्यानंतर जर कंपल्सरी एक्सपेन्सेस मध्ये त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे टॅक्स असतील किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही अमाऊंट त्या ठिकाणी आपल्याला फिक्स त्या ठिकाणी पे करावी लागते किंवा कंपल्सरी त्या ठिकाणी आपल्याला एक्सपेन्सेस हे द्यावे लागतात. मग अशा प्रकारचे जर समजा एक्सपेन्सेस हे 2,000 त्या ठिकाणी असतील, मग हे 2,000 एक्सपेन्सेस मायनस केल्याच्यानंतर आपल्याकडे 8,000 हे इन्कम त्या ठिकाणी राहतं. मग या 8,000मध्ये परत आपले बेसिक जे काही एक्सपेन्सेस आहेत ते आपल्या ठिकाणी करावे लागतात. मग हे बेसिक एक्सपेन्सेस जे आहे ते 3,000 समजा, तर 3,000 रुपये त्या ठिकाणी बेसिक एक्सपेन्सेस, अशा पद्धतीने कंपल्सरी एक्सपेन्सेस आणि बेसिक एक्सपेन्सेस हे टोटल 5,000 त्या ठिकाणी आपल्या टोटल इन्कममधून त्या ठिकाणी डिडक्ट केले जातात. मग हे डिडक्ट केल्याच्यानंतर उरलेली जी काही अमाऊंट आहे म्हणजेच 5,000 जी अमाऊंट उरलेली आहे ते त्या फॅमिलीचं डिस्पोजेबल इन्कम आहे, त्याच्या माध्यमातून इतर गोष्टींवरती ते फॅमिली मेंबर जे आहेत हे त्या ठिकाणी स्पेंड करू शकतात. अशा पद्धतीचे काही इन्कम असतं त्याला सगळे आपण डिस्पोजेबल इन्कम असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपल्या फिक्स इन्कममधून किंवा आपलं जे काही टोटल इन्कम आहे त्या टोटल इन्कममधून
त्या ठिकाणी आपले जे काही कंपल्सरी एक्सपेन्सेस असतील आणि इतर बेसिक एक्सपेन्सेस डिडक्ट केल्याच्यानंतर आपल्याकडे राहणारी जी काही अमाऊंट आहे ज्याच्या माध्यमातून आपण वेगळ्या गोष्टींवरती स्पेंड करू शकतो त्याला डिस्पोजेबल इन्कम असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की वेगळ्या प्रकारच्या कंझ्युमर रिसर्चरच्या माध्यमातून असेल किंवा कंझ्युमर प्रॅक्टिशनरच्या माध्यमातून त्या ठिकाणी फॅमिली लाईफ सायकल आहे याला मोठ्या प्रमाणात इम्पॉर्टन्स हे दिलेले आहेत. कारण फॅमिली लाईफ सायकलच्या माध्यमातून आपल्याला मार्केट सेगमेंटेशन जे आहे हे करायला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच फॅमिली लाईफ सायकलमध्ये प्रत्येक फॅमिली ही कोणत्या स्टेजमध्ये आहे त्यानुसार त्या ठिकाणी फॅमिलीच्या ठिकाणी आपल्याला कॅटेगरायझेशन किंवा सेगमेंटेशन त्या ठिकाणी करायला मदत झालेली दिसून येते. अल्टिमेटली त्या ठिकाणी मार्केट सेगमेंटेशन जे आहे हे फॅमिली बेसिसवरती आपण फॅमिली लाईफ सायकलच्या माध्यमातून करू शकतो. त्यामुळे कंझ्युमर रिसर्चच्या माध्यमातून त्या ठिकाणी फॅमिली लाईफ सायकलला मोठ्या प्रमाणात इम्पॉर्टन्स हे आपल्याला दिलेले दिसून येतात. परंतु सध्या जर बघितलं तर ट्रॅडिशनल कॉन्सेप्ट जी आहे फॅमिली लाईफ सायकलची ही अगदी जुनी त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चेंजेस हे त्या ठिकाणी आपल्याला झालेले दिसून येतात. तरी देखील त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची जी काही फॅमिली आहे फॅमिली लाईफ सायकल आहे याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला फॅमिलीचं स्टेटस जे आहे किंवा फॅमिलीमध्ये कशा पद्धतीने प्रोग्रेस होते हे अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला फॅमिली लाईफ सायकलची मदत झालेली दिसून येते. त्यामुळे प्रत्येक मार्केटर जो आहे तो फॅमिली लाईफ सायकल कशा पद्धतीची आहे हे त्या ठिकाणी अंडरस्टँड करताना आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर फॅमिली लाईफ सायकलच्या माध्यमातून प्रत्येक मार्केटरला त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीने वेगळ्या फॅमिलीला ठिकाणी सर्व केलं पाहिजे किंवा प्रत्येक स्टेजमध्ये असणारी जी काय फॅमिली आहे त्याला कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या पाहिजेत या आयडेंटिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी फॅमिली लाईफ सायकल आपल्याला मदत करताना दिसून येते. म्हणजेच फर्स्ट स्टेपमध्ये असणारी जी काही फॅमिली आहे त्याला आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले पाहिजेत. सेकंड स्टेपमध्ये असणाऱ्या फॅमिलीला आपण कोणकोणते प्रोडक्ट प्रोव्हाइड केले पाहिजेत. थर्ड स्टेपमध्ये असणारी जी काही फॅमिली आहे त्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रोडक्ट प्रोव्हाइड केले पाहिजे या गोष्टी आयडेंटिफाय करण्यासाठी मार्केटरला फॅमिली लाईफ सायकल ही महत्त्वाची असलेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात आपण समजा जर एखादी फॅमिली जी आहे ही त्याकडे फर्स्ट स्टेपमध्ये आहे तर त्यांचं जे काही डिस्पोजेबल इन्कम जे आहे म्हणजेच आपण मगाशी बघितलं की जे काही आपलं डिस्पोजेबल इन्कम आहे ते फर्स्ट स्टेपमध्ये असणाऱ्या फॅमिलीचं अगदी कमी असलेलं दिसून येतं. म्हणजेच अर्लियर स्टेजमध्ये असलेल्या फॅमिलीचं डिस्पोजेबल इन्कम हे कमी असतं. त्यामुळे अशा प्रकारचे जे काही फॅमिली आहेत त्या अगदी लो कॉस्ट प्रोडक्ट असतील किंवा ज्या काही अत्यावश्यक गोष्टी असतील त्या खरेदी करताना दिसून येतात. परंतु जर लास्ट स्टेपमधील त्या ठिकाणी फॅमिलीचा विचार केला तर त्यांचं डिस्पोजेबल इन्कम हे जास्त असतं. मग त्या फॅमिली ज्या आहेत त्या हाय प्राईजच्या वस्तू ज्या आहेत किंवा चैनीच्या गोष्टी आहेत त्या मोठ्या प्रमाणात आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. मग कोणत्या स्टेजमधल्या फॅमिलीला कोणत्या प्रकारचं प्रोडक्ट प्रोव्हाइड केलं पाहिजे हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला फॅमिली लाईफ सायकल मदत करताना दिसून येते. तर फॅमिली लाईफ सायकल जी आहे ही दोन ग्रुपमध्ये आपल्याला डिवाईड केलेली आहे. तर ट्रॅडिशनल फॅमिली अँड नॉन ट्रॅडिशनल फॅमिलीनुसार म्हणजेच फॅमिली स्ट्रक्चर जे आहे ते ट्रॅडिशनल आणि नॉन ट्रॅडिशनल त्यानुसार फॅमिली लाईफ सायकल देखील आपल्याला चेंज झालेली दिसून येते. तर ट्रॅडिशनल फॅमिली लाईफ सायकल कशा पद्धतीची असते नॉन ट्रॅडिशनल फॅमिली लाईफ सायकल कशा पद्धतीची असते ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज ट्रॅडिशनल फॅमिली लाईफ सायकल. फॅमिली लाईफ सायकल इज डिवायडेड इंटू द फ्यू स्टेज सच ॲज फॉलोज. तर फर्स्ट या ठिकाणी आपल्याला ट्रॅडिशनल फॅमिली लाईफ सायकल आहे ती कशा पद्धतीने असते किंवा ट्रॅडिशनल फॅमिलीची लाईफ सायकल कशा पद्धतीची असते ती या ठिकाणी दिलेली आहे. तर ट्रॅडिशनल फॅमिली लाईफ सायकल आहे ही 5 स्टेपमध्ये डिवाईड केलेली आहे. म्हणजेच 5 स्टेपच्या माध्यमातून ट्रॅडिशनल फॅमिलीची लाईफ सायकल आपल्याला तयार झालेली दिसून येते. मग ह्या 5 स्टेप्स कोणकोणत्या आहेत त्या प्रत्येक स्टेप्समध्ये फॅमिली कोणकोणत्या गोष्टी करत असते ते आपल्याला पुढे दिलेले आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is bachelorhood. Young single men or the women have established a separate household and are living away from the parents. They have left home either to pursue the higher education or to seek employment. They have got independent income which they spend on the rent, food, entertainment, ownership of vehicle, home franchising, accessories, sickness, etc. As there is no additional responsibilities on them, they are not to possess the higher disposable income. In India, at the time, young people are required to earn to support oneself and also send some money to home. For a marketer, this is a lucrative segment. Singles follow the swanky lifestyle and their buying habits are flexible. They are not to make additional expenses too. Those who have planned for the secure life in the future possess the continuously. They are careful in the making expenses and giving a priority to saving. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला स्टेज दिली आहे ती म्हणजेच बॅचलरहूड. तर बॅचलरहूड स्टेपमध्ये काय असतं तर एखादी यंग व्यक्ती असेल म्हणजेच एखादी महिला किंवा पुरुष जेव्हा यंग असते सिंगल असते
त्यावेळेला स्वतःचं घर त्या ठिकाणी आपल्याला इस्टॅब्लिश करताना किंवा वसवताना त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी पॅरेंटबरोबर न राहता सेपरेट त्या ठिकाणी राहत असते. म्हणजेच त्या ठिकाणी हायर एज्युकेशनसाठी असेल किंवा एम्प्लॉयमेंटसाठी असेल, जॉबसाठी असेल, त्या ठिकाणी काही सिंगल व्यक्ती मेन असेल किंवा वुमन असेल, यंगर मेन किंवा वुमन हे स्वतः त्या ठिकाणी सेपरेट त्या ठिकाणी राहत असतात. म्हणजेच त्यांना हायर एज्युकेशन घ्यायचं असेल किंवा त्यांना चांगल्या पद्धतीचा जॉब त्या ठिकाणी करायचा असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी एखादी व्यक्ती ही त्या ठिकाणी शहरामध्ये जाऊन राहत असते. मग अशा प्रकारची जी काही स्टेजची फॅमिली आहे त्यालाच तरी आपण बॅचलरहूड असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की एखादी व्यक्ती ही एम्प्लॉयमेंटच्या कारणाने असेल किंवा हायर एज्युकेशनच्या कारणाने असेल, आपल्या पॅरेंटबरोबर न राहता पॅरेंटच्यापासून दूर त्या ठिकाणी एकटीच त्या ठिकाणी स्वतः घर घेऊन त्या ठिकाणी राहत असते, त्याला सगळे आपण बॅचलर स्टेज असं म्हटलं जातं. मग अशा प्रकारची जी काही फॅमिली आहे किंवा अशा प्रकारची जी काही व्यक्ती आहे ते स्वतः इंडिपेंडेंट इन्कम त्या ठिकाणी मिळत असतं किंवा त्या व्यक्तीला स्वतःचं इंडिपेंडेंट इन्कम हे त्या ठिकाणी मिळत असतं. मग हे इन्कम जे आहे ते रेंटवरती असेल, म्हणजेच राहत असलेल्या घराच्या रेंटसाठी असेल किंवा इतर रेंटसाठी असेल, फूड असेल, एंटरटेनमेंट असेल किंवा व्हेकलच्या ओनरशिपसाठी असेल किंवा होम फ्रँचायझीज असतील, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे जे काही ॲक्सेसरीज असतील किंवा सिकनेससाठी असेल, यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींवरती त्या ठिकाणी एक्सपेन्सेस हे केले जातात. परंतु अशा प्रकारचे जे काही फॅमिली असतील किंवा जे काही व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर इतर त्या ठिकाणी ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, त्यामुळे त्यांचं डिस्पोजेबल इन्कम हे त्या ठिकाणी हाय असलेलं दिसून येतं. म्हणजेच त्यांना फक्त स्वतःचेच त्या ठिकाणी एक्सपेन्सेस जे आहेत ते फुलफिल करायचे असतात किंवा ते भागवायचे असतात, त्यामुळे त्यांचं डिस्पोजेबल इन्कम जे आहे हे जास्त त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. परंतु इंडियामध्ये जर बघितलं तर इंडियामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही व्यक्ती असतील त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी सपोर्ट करत असतात, म्हणजेच अर्न जे करत असतात ते स्वतः एक्सपेन्सेस त्या ठिकाणी करत असतात. त्याचबरोबर काही अमाऊंट ही ते घरात आपल्या वडिलांसाठी किंवा आपल्या पॅरेंटकडे त्या ठिकाणी पाठवत असतात. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी स्वतःचा खर्च भागून किंवा स्वतःचे जे काही एक्सपेन्सेस असतील ते पूर्ण करून त्या ठिकाणी काही अमाऊंट ही त्या ठिकाणी आपल्या घरी देखील त्या ठिकाणी सेंड केली जाते, म्हणजे आपल्या पॅरेंट्ससाठी त्या ठिकाणी अमाऊंट ही पाठवली जाते. परंतु त्या ठिकाणी बघितलं तर आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारचे जे काही कस्टमर असतील किंवा अशा प्रकारचे जे काही व्यक्ती असतील यांच्याकडे डिस्पोजेबल इन्कम हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. त्यामुळेच मार्केटरसाठी अशा प्रकारचं जे काही सेगमेंट आहे किंवा अशा प्रकारचे जे काही फॅमिली असतील त्या अगदी फायदेशीर किंवा त्या ठिकाणी प्रॉफिट ओरिएंटेड त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. त्यांच्याकडून जास्तीत जास्त प्रॉफिट हा त्या ठिकाणी मार्केटरला झालेला दिसून येतो. कारण का तर अशा प्रकारचे जे काही सिंगल व्यक्ती असतील ते स्विंकी लाईफस्टाईल म्हणजेच अगदी त्या ठिकाणी हायर क्वालिटीचे प्रोडक्ट कशा पद्धतीने यूज करता येईल की त्याच्याकडे आपल्याला जास्तीत जास्त त्यांचा फोकस असलेला दिसून येतो. त्याचबरोबर त्यांची बाईंग हॅबिट जी आहे ती देखील फ्लेक्झिबल असलेली दिसून येते, म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या ब्रँडचे प्रोडक्ट हे त्या ठिकाणी खरेदी केलेले आपल्याला दिसून येते. त्यामुळे मार्केटरला याचा मोठ्या प्रमाणात बेनिफिट हा त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचबरोबर अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणात एक्सपेन्सेस मोठ्या प्रमाणात खर्च देखील आपल्याला करताना दिसून येतात. परंतु जर एखादी व्यक्ती ही जर समजा त्या ठिकाणी फ्युचरमध्ये त्या ठिकाणी चांगली लाईफ त्या ठिकाणी जगायचं असेल, याचं जर त्याचं प्लॅनिंग असेल किंवा सिक्युअर लाईफ जगण्यासाठी तो प्लॅन करत असेल तर अशा प्रकारची जी काही व्यक्ती असेल ही केअरफुल एक्सपेन्सेस त्या ठिकाणी आपल्याला करताना दिसून येतात. अगदी काळजीपूर्वक त्या ठिकाणी खर्च आहे तो केला जातो आणि त्या व्यक्तीकडून जास्तीत जास्त सेविंगला प्रायोरिटी आपल्याला दिलेली दिसून येते. परंतु मोस्ट ऑफ द पीपल जे आहेत हे त्या ठिकाणी स्विंकी लाईफ म्हणजेच अगदी चैनीची लाईफस्टाईल जी आहे ती आपल्याला जगताना दिसून येते. त्यामुळे प्रत्येक मार्केटरसाठी बॅचलरहूडमध्ये असणारी जी काय फॅमिली आहे ही त्या ठिकाणी एक लुक्रेटिव्ह म्हणजेच फायदेशीर किंवा प्रॉफिट ओरिएंटेड त्या ठिकाणी सेगमेंट असलेलं आपल्याला दिसून येतं. Next is honeymooners. Honeymoon stage start with the marriage of the young couple. This stage continues till arrival of the first child. As the arranged marriage are the more common in India, initial year goes in the making adjustment and understanding one another. When the both husband and the wife are working, their income increase, leading to the higher purchasing power and a better lifestyle. The initial expenses to set up a house is very high. They can learn from the experience of the another prosperous wedded couple. Another significant change noticeable in Indian society is young couple staying together in live-in relationships. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला स्टेप दिली येते म्हणजेच हनीमूनर्स, म्हणजेच बॅचलरहूड नंतर नेक्स्ट स्टेप त्या ठिकाणी फॅमिलीची येते म्हणजेच हनीमूनर्स. तर हनीमूनर स्टेपमध्येच कोणती तर एखादी व्यक्ती त्या ठिकाणी मॅरेज झाल्याच्या नंतर जे काही यंग कपल असतं ती स्टेप जी आहे त्याला सगळ्यांनी आपण हनीमूनर स्टेज असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणी आपण बघितलं की पहिल्या स्टेपमध्ये एखादी यंग व्यक्ती जी आहे ती एज्युकेशनच्यामुळे असेल किंवा जॉबसाठी असेल त्या ठिकाणी आपल्या पॅरेंटपासून त्या ठिकाणी वेगळी राहत असते किंवा सेपरेट होममध्ये त्या ठिकाणी राहत असते. मग अशा प्रकारचे काही व्यक्ती असेल त्यांचं लग्न झाल्याच्यानंतर मॅरेज झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी ते यंग कपल आहे ही स्टेज जी आहे त्याला हनीमून स्टेज किंवा हनीमूनर स्टेज असं
म्हटलं जातं. मग ही स्टेज कुठपर्यंत असते तर फर्स्ट चाइल्ड त्या ठिकाणी अरायवल होईपर्यंत किंवा पहिलं मूल होईपर्यंत जी काही स्टेज आहे मधला जो काही काळ आहे त्याला सगळे आपण हनीमूनर स्टेज असं म्हटलं जातं. मग अशा प्रकारची जी काही स्टेज आहे याच्यामध्ये जर बघितलं तर काही फर्स्ट काही काळ आहे हा त्या ठिकाणी आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये असेल किंवा त्या ठिकाणी एकमेकाला अंडरस्टँड करण्यामध्ये आपल्याला गेलेला दिसून येतो. कारण का तर इंडियामध्ये जर बघितलं तर ठिकाणी अरेंज मॅरेज हे त्या ठिकाणी कॉमन असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे सुरुवातीचा काही काळ आहे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे ॲडजस्टमेंट करणं असेल किंवा एकमेकाला समजून घेण्यामध्ये ठिकाणी आपल्याला गेलेले दिसून येतात. त्याचबरोबर अशा प्रकारची स्टेजमध्ये त्या ठिकाणी हजबंड आणि वाईफ दोन्ही जर ठिकाणी इन्कम जनरेट करत असतील किंवा वर्किंगमध्ये कामाला जात असतील तर त्यांचं इन्कम जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसून येतं. म्हणजेच फर्स्ट जे आहे त्यावेळेला ती एकच व्यक्ती ठिकाणी काम करत होती. बॅचलर रूममध्ये ती सिंगल असल्यामुळे त्या ठिकाणी सिंगल त्या ठिकाणी वर्किंग करत होती. आता मॅरेज झाल्याच्यानंतर ती दोन्ही व्यक्ती त्या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी इन्कम जनरेट करत असतात. म्हणजे दोघांचं इन्कम हे एकाच घरामध्ये त्या ठिकाणी येत असल्यामुळे त्यांचं जे काही टोटल इन्कम जे आहे ते फॅमिलीचं हे त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसून येतं. आणि अल्टिमेटली त्यांचे एक्सपेन्सेस देखील आहेत किंवा त्यांची पर्चेसिंग पॉवर जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसून येते किंवा त्यांची लाईफस्टाईल जी आहे ती ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसून येते. परंतु सुरुवातीच्या काळात जर बघितलं तर एक्सपेन्सेस हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घराच्या सेटअपसाठी किंवा घर जे आहे ते सेटअप करण्यामध्ये त्या ठिकाणी घरात लागणाऱ्या ज्या काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतील किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही आपल्याला गोष्टी आपल्याला ठिकाणी लागत असतात घरामध्ये त्या गोष्टी खरेदी करण्यासाठी जास्त प्रेफरन्स हा आपल्याला दिलेला दिसून येतो. त्याचबरोबर इतर जे काही प्रॉस्परस वेडेड कपल असतील म्हणजे जे काही एक्सपिरियन्स व्यक्ती असतील त्यांच्याकडून एक्सपिरियन्स घेऊन त्यांचे जे काही एक्सपिरियन्स असतील त्यानुसार वेगळ्या गोष्टी या त्या कपल जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. त्याचबरोबर एक दुसरं त्या ठिकाणी चेंज आपल्याला नोटीस केलं आहे तो म्हणजेच इंडियामध्ये जर बघितलं तर सोसायटीमध्ये सध्या जर बघितलं तर यंग कपल जे आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना दिसून येतात. मग अशा प्रकारची जी काही फॅमिली असतील त्याला सगळ्यांनी आपण हनीमूनर स्टेज असं म्हटलं तर म्हणजेच थोडक्यात फर्स्ट स्टेपमध्ये आपण बॅचलरहूडमध्ये असतो. मग त्यामध्ये फक्त एखादी सिंगल यंग व्यक्ती जी आहे ही त्या ठिकाणी एकटी त्या ठिकाणी राहत असते. म्हणजेच एज्युकेशनच्या निमित्ताने असेल किंवा जॉबच्या निमित्ताने असेल ही एकटी त्या ठिकाणी राहत असते. त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये त्या व्यक्तीचं मॅरेज होतं, लग्न होतं आणि लग्न झाल्याच्यानंतर त्या दोन व्यक्ती जे आहेत ते यंग कपल जे आहे ते एकत्र राहत असतं. मग त्यांचे एक्सपेन्सेस असतील किंवा त्यांचं इन्कम जे आहे ते एकत्र एका फॅमिलीमध्ये ठिकाणी होत असतं. मग ही स्टेप आहे त्याला सगळ्यांनी हनीमूनर स्टेप्स असं म्हटलं जातं. Next stage is parenthood. This stage is composed of married couple with the 1 or 2 children. This stage continues for the 2 or 3 decades. This stage is further divided into the 3 stages. Throughout these stages, the size, structure, income and expenses, items of purchase, everything tend to be changed. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला स्टेज दिली ते म्हणजेच पॅरेंटहूड. तर पॅरेंटहूड स्टेज कोणती असते तर ज्या वेळेला मॅरिड कपल या ठिकाणी 1 किंवा 2 मुलं असतात तो जो काही काळ आहे त्याला जरी आपण पॅरेंटहूड स्टेज असं म्हटलं जातं. म्हणजेच फर्स्ट स्टेपमध्ये बॅचलरहूडमध्ये ती सिंगल असते. सेकंड हनीमूनर्समध्ये त्या ठिकाणी त्यांचं लग्न होतं ती यंग कपल त्या ठिकाणी होतं. आणि थर्ड स्टेप जी पॅरेंटहूड आहे त्यामध्ये त्यांना 1 किंवा 2 मुलं जी आहेत तो जो काय काळ आहे त्याला त्या ठिकाणी आपल्याला पॅरेंटहूड असं म्हटलं जातं. म्हणजेच एखादं मूल जन्म झाल्याच्यानंतर त्या कपलला एखादं मूल झाल्याच्यानंतर जो काही काळ चालू होतो त्याला सगळी आपण पॅरेंटहूड असं म्हटलं जातं. मग हा जो काळ आहे तो त्या ठिकाणी अगदी 2 ते 3 दशकापर्यंत म्हणजे 20 ते 30 वर्षाच्या कालावधीपर्यंत अगदी चाललेला आपल्याला दिसून येतो. मग हा जो काय काळ आहे तो 3 कॅटेगरीमध्ये किंवा 3 स्टेजमध्ये आपल्याला डिवाईड करून दिलेला आहे. फुलनेस्ट 1, फुलनेस्ट 2 अँड फुलनेस्ट 3 अशा पद्धतीने 3 कॅटेगरीमध्ये तो काळ जो आहे 20 ते 30 वर्षाचा तो आपल्याला डिवाईड करून दिलेला आहे. मग या प्रत्येक स्टेजमध्ये ते फॅमिलीची साईज असेल किंवा फॅमिली मेंबरची साईज असेल त्याचबरोबर फॅमिली स्ट्रक्चर असेल किंवा इन्कम असेल किंवा एक्सपेन्सेस असतील किंवा त्यांची पर्चेसिंग पॉवर असेल किंवा त्यांचे आयटम फॉर परचेस असेल म्हणजेच पर्चेसिंगसाठी कोणत्या प्रोडक्टसाठी प्रेफरन्स देत आहेत या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला चेंज झालेल्या दिसून येतात. मग या 3 स्टेपमध्ये कशा पद्धतीने चेंजेस होत जातात ते पूर्ण काळामध्ये पॅरेंटहूडमध्ये कशा पद्धतीने चेंजेस होत जातात हे 3 स्टेजच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is fullnest 1. The youngest child in the family is 6 or below. The family has to make a higher expenses and its liquidity cash is limited. Expenses on the child care amount with the payment of the baby food, medicines, doctor visit, toys and games, school admission, showing affection with gifts to the children and so on. This is an attractive segment for the marketer because the parents are always prepared to spend on the children. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला स्टेप दिली म्हणजेच पॅरेंटहूडमधली फर्स्ट स्टेज आपल्याला दिली ती म्हणजेच फुलनेस्ट 1.
तर फुलनेस्ट 1 ही स्टेज कधीपर्यंत असते, तर एखादी मुलाचा जन्म झाल्यापासून जे सर्वात लहान मूल जे आहे फॅमिलीमध्ये ते 6 वर्षापर्यंत होण्यापर्यंत जो काय काळ आहे त्यालासाठी आपण फुलनेस्ट 1 असं म्हटलं जातं. म्हणजेच लहान मूल जे आहे ते 6 वर्ष किंवा 6 वर्षापेक्षा लहान हा जो काय काळ आहे त्याला सगळे आपण फुलनेस्ट 1 असं म्हटलं जातं. मग या काळामध्ये त्या ठिकाणी फॅमिलीचे हायर एक्सपेन्सेस हे त्या ठिकाणी झालेली दिसून येतात. त्यामुळे त्यांची लिक्विडिटी कॅश जी असते ती लिमिटेड त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. आणि या स्टेजमध्ये त्या ठिकाणी पॅरेंट जे आहेत किंवा फॅमिली मेंबर जे आहेत हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेबी फूडवरती असतील किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स असतील किंवा डॉक्टर व्हिजिट असेल, टॉयज असतील, गेम्स असतील किंवा स्कूल ॲडमिशन असेल यासारख्या गोष्टींवरती मोठ्या प्रमाणात अमाऊंट ही स्पेंड करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी त्यांचा एक्सपेन्सेस हे चाइल्ड केअर प्रोडक्टवरती मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेले दिसून येतात. त्यामुळेच अशा प्रकारचे जे काही सेगमेंट आहे किंवा अशा प्रकारचे जे काही फॅमिली आहेत या मार्केटसाठी सगळे बेनिफिशियल त्या ठिकाणी आपल्याला असलेल्या दिसून येतात किंवा अट्रॅक्टिव्ह सेगमेंट त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. कारण का तर अशा प्रकारचे जे काही पॅरेंट्स असतील हे त्या ठिकाणी चिल्ड्रनवरती किंवा आपल्या मुलांवरती मोठ्या प्रमाणात आपल्याला खर्च करताना दिसून येतात. म्हणजेच वेगळ्या प्रकारची टॉयज असतील किंवा वेगळ्या प्रकारच्या मेडिसिन्स असतील, बेबी फूड असेल यासारखे प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसून येतात. त्यामुळे मार्केटसाठी हे सेगमेंट जे आहे ते खूप अट्रॅक्टिव्ह त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं. नेक्स्ट इज फुलनेस 2. These states consist of children aged 6 to 12 years. The financial positions of the family has improved. In case the mother is also working, the family is well placed financially. Expenses are made to make a life of the children comfortable and full of pleasant memories. This is an attractive segment for the marketer. Children start making a demand for junk food like a pizza and burger along with the electronic games. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला स्टेप दिली आहे पेरेंटहूडमधील नेक्स्ट स्टेप आहे ते म्हणजेच फुलनेस 2. तर फुलनेस 2मध्ये या स्टेजमध्ये लहान मुलं जे आहेत किंवा फॅमिलीमध्ये असणारे चिल्ड्रन यांचं एज हे 6 ते 12 या वर्षामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच आपल्या फॅमिलीमध्ये असणारी लहान मुलं ही 6 ते 12 या इयरमधला जो काय काळ आहे त्याला सरकार आपण फुलनेस 2 स्टेज असं म्हटलं जातं. मग या स्टेजमध्ये फॅमिली जर बघितलं तर त्यांची फिनान्शियल पोझिशन ही त्या ठिकाणी आपल्याला इम्प्रूव्ह झालेली दिसून येते. आणि जर समजा मदर जी आहे म्हणजेच फॅमिलीमध्ये असणारी जी काही आई आहे किंवा महिला आहे ही जर वर्किंगमध्ये असेल तर ती अगदी वेल प्लेड त्या ठिकाणी आपल्याला असलेली किंवा वेल प्लेस फॅमिली जी आहे ती वेल प्लेस फिनान्शियली असलेली दिसून येते. म्हणजेच फिनान्शियल पोझिशन ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची असलेली दिसून येते. आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या मुलांचं जे काही लाईफ आहे ते कम्फर्टेबल कशा पद्धतीने करता येईल किंवा प्लेझेंट मेमोरीज जे आहे ते कशा पद्धतीने देता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येईल. त्या दृष्टीने फॅमिली ही मोठ्या प्रमाणात एक्सपेन्सेस हे करताना आपल्याला दिसून येतात. त्यामुळेच मार्केटसाठी अशा प्रकारचं सेगमेंट जे आहे ते देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात अट्रॅक्टिव्ह असलेलं दिसून येतं. कारण प्रत्येक पॅरेंट हा त्या ठिकाणी आपल्या मुलांचं लाईफ जे आहे ते कम्फर्टेबल कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे फोकस करताना दिसून येतात. त्याचबरोबर लहान मुलं जी आहेत ती देखील वेगळ्या प्रकारच्या डिमांड्स म्हणजे जंक फूड असेल म्हणजेच पिझ्झा बर्गरसारखं फूड असेल त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गेम्स असतील याच्यासारख्या प्रोडक्टसाठी आपल्याला डिमांड करताना दिसून येतात. त्यामुळे मार्केटसाठी अशा प्रकारचे जे काही फॅमिली आहेत त्या देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात अट्रॅक्टिव्ह सेगमेंट असलेले दिसून येते. अशा पद्धतीने फुलनेस 2मध्ये म्हणजेच सेकंड स्टेपमध्ये पॅरेंटहूडच्या त्या ठिकाणी पॅरेंटचे एक्सपेन्सेस असतील हे आपल्याला चेंज झालेले दिसून येतात. त्याचबरोबर त्यांचं पर्चेसिंग हॅबिट जे आहे किंवा पर्चेसिंग प्रेफरन्स जे आहे ते आपल्याला चेंज झालेले दिसून येतात. म्हणजेच फर्स्ट स्टेपमध्ये त्या ठिकाणी बेबी केअर प्रोडक्ट असेल, बेबी फूड असेल किंवा मेडिसिन असेल हे मोठ्या प्रमाणात किंवा छोटी छोटी टॉयस असतील ही खरेदी केली जातात. किंवा त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये बघितलं तर मुलांच्या डिमांडनुसार त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्ट हे खरेदी केले जातात. त्या ठिकाणी जंक फूड असेल किंवा इलेक्ट्रॉनिक गेम असेल किंवा इतर जे काही 6 ते 12 वर्षाच्या काळातील मुलांसाठी जे लागणारे प्रोडक्ट आहेत ते आपल्याला खरेदी केलेले दिसून येतात. नेक्स्ट इज फुलनेस 3. द कपल हॅज एज चिल्ड्रन आर आयदर स्टेईंग विथ द पेरेंट और स्टडिंग अवे और वन ऑफ देम हॅज अ स्टार्टिंग अर्निंग. Along with the high in income, the expenses have also increased. The durable brought in the fullness ones are now replaced. In case the family did not own a car, now they will buy one. The family makes an investment in properties. Medical expenses is integral part of the family budget. For the marketer, it is a golden opportunity to encash. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला स्टेज दिली आहे पॅरेंटहूडची ती म्हणजेच फुलनेस 3 म्हणजेच फुलनेस 1, फुलनेस 2 आणि फुलनेस 3 ही त्या ठिकाणी पॅरेंटहूडची थर्ड स्टेप त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. तर ही स्टेप केव्हा चालू होते तर ज्यावेळेला त्या स्टेजमध्ये जर बघितलं तर कपल जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला एजेड झालेलं दिसून येतं. म्हणजे त्यांचं वय जे आहे त्या ठिकाणी आपल्याला झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर त्यांची मुलं जी आहेत ती पॅरेंटबरोबर त्या ठिकाणी काही वेळेला राहत असतं तर काही वेळेला त्या ठिकाणी आपल्याला
स्टडीच्या निमित्ताने किंवा अभ्यासाच्या निमित्ताने किंवा हायर एज्युकेशनच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी राहताना दिसून येतं. तर काही वेळेला एखादा मेंबर जो आहे किंवा एखादे चिल्ड्रन जे आहे हे त्या ठिकाणी इन्कम जे आहे ते स्टार्ट केलेलं आपल्याला दिसून येतं किंवा अर्निंग जे आहे ते व्यक्तीचं आपल्याला स्टार्ट झालेलं दिसून येतं. म्हणजेच फुलनेस 3 ही स्टेप अशा वेळी येते ज्यावेळेला फॅमिली मेंबरमधील एखादं मूल जे आहे हे त्या ठिकाणी अर्निंग त्या ठिकाणी चालू करतं. तर काही वेळेला मूल जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला स्टडी करताना दिसून किंवा स्टडीसाठी बाहेर त्या ठिकाणी राहताना दिसून येते. त्याला सर आपण फुलनेस 3 असं म्हटलं जातं. मग या स्टेजमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी इन्कम जे आहे हे वाढलेलं असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी एक्सपेन्सेस देखील त्या ठिकाणी वाढलेले दिसून येतात. कारण त्या ठिकाणी आईवडिलांबरोबरच त्या ठिकाणी मूल जे आहे ते देखील त्या ठिकाणी आपल्याला अर्निंग करताना दिसून येतं. त्यामुळे त्याचे जे काही एक्सपेन्सेस असतील आणि इन्कम जे आहे दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला वाढलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की फुलनेस 1 स्टेजमध्ये म्हणजेच त्या ठिकाणी मुलं जेव्हा लहान असतात त्यावेळेला ज्या काय खरेदी केलेल्या वस्तू असतील म्हणजेच ड्युरेबल्स असतील म्हणजेच वेगळ्या प्रकारचे गोष्टी असतील ड्युरेबल प्रोडक्ट असतील हे त्या ठिकाणी आपल्याला रिप्लेस केले जातात. म्हणजेच ते गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला रिप्लेस केल्या जातात. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की जर फॅमिलीमध्ये त्या ठिकाणी कार बाय केली नसेल एखादी व्हेकल त्या ठिकाणी बाय केलं नसेल तर व्हेकल बाय करण्यामध्ये म्हणजे एखादी कार असेल 2 व्हीलर असेल हे बाय करण्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की वेगळ्या प्रकारचे प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्टमेंट ही या स्टेजमध्ये आपल्याला केलेली दिसून येते. म्हणजेच फुलनेस 3 या स्टेजमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट ही आपल्याला केलेली दिसून येते. त्याचबरोबर फॅमिली बजेटमध्ये मेडिकल एक्सपेन्सेस हे मोठ्या प्रमाणात इंटिग्रल पार्ट महत्त्वाचा पार्ट त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. त्यामुळेच मार्केटरला देखील एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असते की आपले जे काही वेगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस जे आहे ते फुलफिल करण्यामध्ये किंवा त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट जे आहे ते सेल करण्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी जी आहे ही मार्केटरला अवेलेबल झालेली दिसून येते. म्हणजे थोडक्यात इनकॅश करण्यासाठी प्रत्येक मार्केटरला या स्टेजमध्ये एक गोल्डन अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी असलेली दिसून येते. अशा पद्धतीने फुलनेस 3 स्टेज ही त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. अशा पद्धतीने पूर्णपणे जर बघितलं तर पॅरेंटहूडमध्ये 3 स्टेजच्या माध्यमातून पॅरेंटहूड ही स्टेज जी आहे ही आपल्याला फॅमिलीमध्ये असलेली फॅमिली लाईफ सायकलमध्ये असलेली दिसून येते. त्यामध्ये एखादं लहान मूल जन्माला आल्यापासून ते पूर्ण ते लहान मूल जे आहे ते वाढून ते अर्निंग करायला लागेपर्यंत तो जो काय पूर्ण काळ आहे त्याला सगळं आपण पॅरेंटहूड असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये 3 स्टेप आहेत फुलनेस 1, फुलनेस 2 आणि फुलनेस 3 या स्टेजच्या माध्यमातून ही स्टेज आपल्याला फुलफिल झालेली किंवा पूर्ण झालेली दिसून येते. Next stage is post-parenthood. These stages take place once the children have left home either for the education or employment. As the children get absorbed in employment, they start living the nest one by one. Hence, the stage of the parenthood is divided into the empty nest 1 and empty nest 2. As one moves across the empty nest 1 and the empty nest 2, the size and the structure of the family changes. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला स्टेज दिली आहे म्हणजेच पूर्ण फॅमिली लाईफ सायकलमधील नेक्स्ट स्टेज आपल्याला दिली आहे ती म्हणजेच पोस्ट पॅरेंटहूड. तर ही स्टेज केव्हा चालू होते तर ज्या वेळेला पॅरेंटमधील जे काही लहान मुलं जे आहेत ते ठिकाणी मोठी होऊन चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन घेऊन हायर एज्युकेशनसाठी असतील किंवा एम्प्लॉयमेंटसाठी असतील आपल्या पॅरेंटबरोबर न राहता इतर ठिकाणी ज्या वेळेला राहायला जात असतात किंवा स्वतःचं घर जे आहे ते घर सोडून दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी हायर एज्युकेशनसाठी असतील किंवा एम्प्लॉयमेंटसाठी राहायला जातात. मग हा जो काही काळ आहे त्याला सगळे आपण पोस्ट पॅरेंटहूड असं म्हटलं जातं. म्हणजेच मुलांना एज्युकेशन दिल्याच्यानंतर हायर एज्युकेशनसाठी असतील किंवा एम्प्लॉयमेंटसाठी असतील मुलं जी आहेत ती घरापासून दूर राहत असतात किंवा आपल्या पॅरेंटपासून दूर राहत असतात. मग हा जो काही पिरियड आहे त्याला सगळे आपण पोस्ट पॅरेंटहूड असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्या लक्षात येईल की आपल्या एखादी एम्प्लॉयमेंट मिळाल्याच्यानंतर एखादा जॉब मिळाल्याच्यानंतर तो यंग व्यक्ती जे आहे की ते लहान जे फॅमिलीमधील मुलं आहेत ती कामानिमित्त ठिकाणी एम्प्लॉयमेंटमुळे त्या ठिकाणी आपल्या दुसऱ्या शहरामध्ये जाऊन किंवा पॅरेंटच्यापासून दूर जाऊन किंवा आपल्या घरापासून दूर जाऊन त्या ठिकाणी राहत असतात. आणि त्यानुसार ते आपली स्वतः जे काही लिव्हिंग आहे किंवा स्वतः जी काही लाईफ आहे ती आपल्याला स्टार्ट करताना दिसून येतात. तर ही पोस्ट पॅरेंटहूड स्टेज जी आहे ही 2 स्टेपमध्ये डिवाईड केलेली आहे. एम्प्टी नेस्ट 1 आणि एम्प्टी नेस्ट 2 या 2 स्टेपमध्ये आपल्याला डिवाईड केलेली आहे. तर प्रत्येक नेस्टमध्ये किंवा प्रत्येक स्टेजमध्ये त्या ठिकाणी आपल्याला साईज असेल फॅमिली साईज असेल किंवा फॅमिली स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. तर ते कशा पद्धतीने चेंज होतं म्हणजेच एम्प्टी नेस्ट 1मध्ये कशा पद्धतीने इफेक्ट होतात आणि एम्प्टी नेस्ट 2मध्ये कशा पद्धतीने इफेक्ट होतात ते आपण आता पुढे पाहणार आहोत. So the first is empty nest 1. The parents are still working but the children have left the home to start their career. The parents get more free time which they spend in the going out on vacation, watching TV, reading books, gardening, etc. As the children have developed their separate home, their saving has increased and with it disposable income. Their main expenses are on the food, furnishing and the medical expenses.
Incidentally, medical expenses occupy the main components of the expenses. Financial responsibilities toward the children have reduced. The marketer target this segment for the service like leisure, travel and holidays. तर या ठिकाणी पोस्ट पॅरेंटहूडमधली फर्स्ट आपल्याला स्टेप दिली आहे ती म्हणजेच एम्प्टी नेस्ट 1. तर ही स्टेज केव्हा असते तर ज्यावेळेला पॅरेंट हे त्या ठिकाणी वर्किंगमध्ये असतात आणि त्यांची मुलं देखील त्या ठिकाणी कामानिमित्त घराच्या बाहेर त्या ठिकाणी राहायला सुरू करतात. अशा प्रकारची जी काय स्टेज असते त्याला सगळं आपण एम्प्टी नेस्ट 1 असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात येईल की फॅमिलीमधले जे काही पॅरेंट्स आहेत ते देखील त्या ठिकाणी वर्किंगमध्ये असतात. त्याचबरोबर मुलं देखील त्यांच्या करिअरसाठी घरापासून काही अंतरावर किंवा पॅरेंटपासून त्या ठिकाणी लांब राहत असतात किंवा घरातून बाहेर जाऊन त्या ठिकाणी पॅरेंटपासून त्या ठिकाणी कामानिमित्त त्या ठिकाणी लांब राहत असतात. अशा प्रकारची जी काही सिच्युएशन असते किंवा ही जी काही स्टेज आहे त्याला सगळ्यांना आपण एम्प्टी नेस्ट 1 असं म्हटलं जातं. तर यामध्ये जर बघितलं तर पॅरेंटसाठी मोठ्या प्रमाणात फ्री टाईम हा त्या ठिकाणी अवेलेबल असलेला दिसून येतो. त्यामुळे अशा प्रकारचे जे काही पॅरेंट्स असतील हे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या व्हेकेशनवर जाण्यासाठी आपल्याला उत्सुक असलेले दिसून येतात. त्याचबरोबर त्यांचा टाईम जो आहे तो टी व्ही वॉचिंगसाठी स्पेंड मोठ्या प्रमाणात केला जातो. काही वेळेला बुक्स रिडिंगमध्ये गेला जातो तर काही वेळेला गार्डनिंगमध्ये ठिकाणी टाईम हा स्पेंड केलेला आपल्याला दिसून येतो. तर मुलांचा जर विचार केला तर बघितलं तर ते स्वतःचं सेपरेट घर जे आहे ते ठिकाणी डेव्हलप करत असतात. त्यामुळे त्यांची जी काही सेविंग जी आहे ही अल्टिमेटली आपल्याला वाढलेली दिसून येते. कारण पॅरेंट्सपासून लांब राहिल्यामुळे त्या ठिकाणी जी काय अर्निंग त्या ठिकाणी येत असते ते पूर्णपणे त्यांच्या हातामध्ये येत असते. त्यामुळे त्यांचं सेपरेट इन्कम हे त्या ठिकाणी जनरेट होत असतं. त्यामुळे अल्टिमेटली त्यांची सेविंग त्या ठिकाणी वाढलेली दिसून येते. त्याचबरोबर त्यांचं डिस्पोजेबल इन्कम देखील त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं दिसून येतं. आणि अशा प्रकारचे जे काही चिल्ड्रन आहेत त्यांचा मेन एक्सपेन्सेस हा फूडवरती असेल किंवा फर्निशिंगवरती असेल किंवा मेडिकल एक्सपेन्सेसवरती आपल्याला झालेला दिसून येतो. तर मेडिकल एक्सपेन्सेस जे आहेत ते प्रत्येक फॅमिलीच्या बजेटमधला एक महत्त्वाचा कॉम्पोनंट किंवा महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. त्याचबरोबर पॅरेंटचा जर विचार केला तर पॅरेंटची फिनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे मुलांच्या बाबतची ही त्या ठिकाणी आपल्याला कमी झालेली दिसून येते. म्हणजेच पूर्वी जर बघितलं तर पॅरेंटहूडपर्यंत त्या ठिकाणी पॅरेंट हे आपल्या मुलांवर मोठ्या प्रमाणात स्पेंड हे करत होते किंवा खर्च हे करत होते. परंतु या स्टेजमध्ये मुलांवरचा जो काही खर्च आहे किंवा त्यांची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला कमी झालेली दिसून येते. त्यामुळे मार्केटरच्या माध्यमातून बघितलं तर मार्केटर हे अशा प्रकारच्या ग्रुपसाठी त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या प्रकारचे लिजर सर्व्हिसेस असतील किंवा ट्रॅव्हल सर्व्हिसेस असतील किंवा हॉलिडे असतील याच्यासाठी मोठ्या प्रमाणात फोकस करताना दिसून येतात. म्हणजे ही जी काही ग्रुप आहे फॅमिलीचा किंवा ही ज्या काही स्टेपमध्ये असणारी जी काही फॅमिली आहे त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे लिजर सर्व्हिसेस असतील त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे ट्रॅव्हलिंग सर्व्हिसेस असतील किंवा हॉलिडेज असतील याच्यासाठी मार्केटरकडून मोठ्या प्रमाणात टार्गेट केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने एम्प्टी नेस्ट 1 ही स्टेज त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. Next is empty nest 2. All children have left the home and the parents live on their own. They have retired from the active services and survive on the pension and their savings and investment. If the health permits, they take up the part-time jobs. Expenses are significantly decreased and their disposable income has increased. They will try to catch up with things that could not be earlier. For example, the foreign tours or the visiting health center, medical expenses have gone up. They can try and obtain the benefit under senior citizen plan in the railways, airline, hotels, etc. तर या ठिकाणी पोस्ट पॅरेंटहूडमधली नेक्स्ट आपल्याला स्टेप दिली ती म्हणजेच एम्प्टी नेस्ट 2. तर ही स्टेज केव्हा असते तर घरामध्ये असणारी जी काही सर्व मुलं जी आहेत ती कामानिमित्त असतील ही ज्यावेळेला बाहेर जात असतात किंवा बाहेरगावी त्या ठिकाणी जाऊन राहत असतात किंवा आपल्या पॅरेंटबरोबर न राहता त्या ठिकाणी बाजूला त्या ठिकाणी राहत असतात. आणि त्याचबरोबर पॅरेंट हे त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी स्वतःच्या पॅरेंट्सच्या ठिकाणी इंडिव्हिज्युअली त्या ठिकाणी राहत असतात. त्याचबरोबर त्यांची जी काही वर्किंग असेल किंवा त्यांची जी काही सर्व्हिस असेल त्याच्यामधून ते रिटायर झालेले असतात. अशा प्रकारची जी काही सिच्युएशन आहे त्याला आपण त्या ठिकाणी एम्प्टी नेस्ट 2 असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात पॅरेंट जे आहे ते त्यांच्या सर्व्हिसमधून किंवा त्यांची जी काही वर्किंग असेल त्याच्यामधून रिटायर होत असतात. त्याच्यानंतर त्यांची जी काही मुलं आहेत ही त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर न राहता कामानिमित्त त्या ठिकाणी इतर ठिकाणी जाऊन राहत असतात. मग ही जी काही स्टेज आहे त्याला सगळे आपण एम्प्टी नेस्ट 2 असं म्हटलं जातं. मग या स्टेजचा जर आपण विचार केला तर पॅरेंट जे आहेत ते त्यांचे वेगळ्या प्रकारचे पेन्शन्स असतील त्याचबरोबर त्यांचं सेव्हिंग्स असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल याच्यावरती त्यांचं जे काही एक्सपेन्सेस असतील ते आपल्याला केलेले दिसून येतात किंवा या गोष्टींवरती ते सर्वाईव्ह करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर जर त्यांची हेल्थ ही चांगली असेल किंवा त्यांची आरोग्य हे चांगलं असेल किंवा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी आरोग्य असेल तर ते पार्ट टाईम जॉब देखील काही वेळेला आपल्याला केलेला दिसून येतो. म्हणजे जर त्यांची हेल्थ जर त्यांना सपोर्ट करत असेल तर ते पार्ट टाईम जॉब देखील त्या पॅरेंटच्या माध्यमातून आपल्याला केलेला दिसून येतो. परंतु जर त्यांचा एक्सपेन्सेसचा जर विचार केला तर त्यांचे एक्सपेन्सेस जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला कमी झालेले दिसून येतात आणि त्यांचं डिस्पोजेबल इन्कम जे आहे हे त्या ठिकाणी वाढलेलं दिसून येतं.
त्याचबरोबर या स्टेपमधले जे पॅरेंट्स आहेत हे त्या ठिकाणी आपण पूर्वी न केलेल्या गोष्टी त्या ठिकाणी या स्टेजमध्ये करताना मोठ्या प्रमाणात दिसून येतात. म्हणजेच पूर्ण लाईफमध्ये ज्या काही गोष्टी आपण केलेल्या नाहीत त्या ठिकाणी या स्टेपमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात केलेल्या दिसून येतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर फॉरेन टूर ही त्या ठिकाणी जर केली नसेल तर त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात फोकस केला जातो. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे हेल्थकेअर सेंटर्स असतील त्यांच्याकडे व्हिजिट करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात या स्टेजमधील पॅरेंटचा फोकस त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर या स्टेजमधले जे काही पॅरेंट्स आहेत त्यांचा मेडिकल एक्सपेन्सेस जो आहे तो देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. कारण हेल्थ ही त्या ठिकाणी त्या प्रमाणात सपोर्ट करत नसल्यामुळे त्या ठिकाणी मेडिकल एक्सपेन्सेस जे आहेत ते देखील आपल्याला वाढलेले दिसून येतात. त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सिनियर सिटीजनसाठी वेगळ्या प्रकारचे जे काही बेनिफिट्स प्रोव्हाइड केले जातात किंवा वेगळ्या प्रकारच्या प्लॅनच्या माध्यमातून जे काही बेनिफिट त्या ठिकाणी दिले जातात, मग रेल्वेमध्ये असतील, एअरलाईनमध्ये असतील, हॉटेल्समध्ये असतील किंवा इतर ठिकाणी जे काही बेनिफिट दिले जातात त्याचा बेनिफिट हा त्या ठिकाणी या पॅरेंटच्या माध्यमातून आपल्याला घेतलेला दिसून येतो. अशा पद्धतीने एम्प्टीनेस 2 ही स्टेज त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. आणि या 2 स्टेजच्या माध्यमातून पोस्ट पॅरेंटहूड ही पूर्ण जी काही स्टेज आहे फॅमिली लाईफ सायकलमधली ही त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेली दिसून येते. नेक्स्ट स्टेज ऑफ फॅमिली लाईफ सायकल इज डिसॉल्यूशन. When the one of the couple dies and leaves behind the other surviving spouse, the stage of the dissolution in the family life cycle takes place. The primary expenses are on the medicine, health checkup, treatment from the specialist, and the restrictive diets. His or her income is restricted to the investment made earlier and the pension if applicable. Otherwise, life is economical. This stage indicates the state of affairs from the widow or widower with the reduced income, cartel expenses, and the minimum shopping. The left behind spouse face the problem of stress, depression and loneliness. तर या ठिकाणी फॅमिली लाईफ सायकलमधली लास्ट स्टेप आपल्याला दिली ती म्हणजे डिसॉल्युशन. तर डिसॉल्युशन स्टेप केव्हा चालू होते तर ज्यावेळेला कपल जे आहे म्हणजेच पॅरेंट जे आहे त्यांचं जे काही कपल आहे त्यांच्यामधला एक मेंबर ज्यावेळेला डायज होतो किंवा त्याचा ज्यावेळेला मृत्यू होतो तेव्हापासून त्या ठिकाणी डिसॉल्युशन स्टेज ही त्या ठिकाणी आपल्याला चालू झालेली दिसून येते. म्हणजेच फॅमिलीमधील जे सगळ्यात एल्डर कपल आहे किंवा जे काही कपल आहे त्याच्यामधला एक व्यक्ती जर त्या ठिकाणी डायज झाला, त्याचा मृत्यू झाला तर त्या स्टेजपासून त्या ठिकाणी आपल्याला डिसॉल्युशन स्टेज ही चालू झालेली दिसून येते. आणि यामध्ये जर बघितलं तर त्या व्यक्ती जे काही प्रायमरी एक्सपेन्सेस हे त्या ठिकाणी मेडिसिन्स असतील, त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे हेल्थ चेकअप्स असतील किंवा स्पेशलिस्टकडून त्या ठिकाणी ट्रीटमेंट असेल किंवा रिस्ट्रिक्टिव्ह डाएटवरती मोठ्या प्रमाणात एक्सपेन्सेस हे केलेले आपल्याला दिसून येतात. आणि ती व्यक्ती जी आहे म्हणजेच ती पुरुष असेल किंवा स्त्री असेल मग त्यांचं जे काही इन्कम आहे हे त्यांच्या अर्लियर केलेल्या जी काही इन्व्हेस्टमेंट असेल म्हणजेच पूर्वी केलेली जी काही इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्यावरती, त्याचबरोबर त्यांना जर पेन्शन असेल तर पेन्शनवरती ठिकाणी आपल्याला रिस्ट्रिक्टेड असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारची जी काही स्टेज असते याच्यामधले जी काही व्यक्ती आहे मग तो कोणी स्त्री असेल व पुरुष असेल जी मागे राहिलेली असेल तिचं जे काही इन्कम आहे ते आपल्याला रिड्यूस झालेलं दिसून येतं. त्यामुळे त्यांचे जे काही एक्सपेन्सेस जे आहेत ते देखील आपल्याला कमी झालेले दिसून येतात. त्याचबरोबर शॉपिंग जे आहे ते देखील अगदी मिनिमम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर मागे राहिलेला जो काही जोडीदार आहे तो त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं स्ट्रेस असेल, त्याचबरोबर डिप्रेशन असेल की एकटेपणा असेल हे प्रॉब्लेम त्या व्यक्तीला आपल्याला असलेले दिसून येतात. म्हणजे हे प्रॉब्लेम त्या व्यक्तीला आपल्याला फेस करावे लागलेले दिसून येतात. मग स्ट्रेस असेल, डिप्रेशन असेल किंवा एकटेपणा असेल, लोनलीनेस असेल यासारखे जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला फेस करावे लागलेले दिसून येतात. आणि या स्टेजच्या माध्यमातून फॅमिली लाईफ सायकल जी आहे ती डिझॉल्व्ह झालेली आपल्याला दिसून येते किंवा फॅमिली जी आहे ती डिझॉल्व्ह झालेली दिसून येते. त्यामुळे ही जी काही स्टेज आहे ती फॅमिली लाईफ सायकलमधली सगळ्यात शेवटची स्टेज त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते. तर फर्स्ट स्टेपमध्ये आपण बघितलं की बॅचलरहूड म्हणजेच काय तर एखादी व्यक्ती जी आहे किंवा एखादी यंग व्यक्ती जी आहे ती एज्युकेशनमुळे असेल किंवा जॉबमुळे असेल, एम्प्लॉयमेंटसाठी त्या ठिकाणी घराच्या बाहेर राहिलं जाते. सेकंड स्टेपमध्ये हनीमूनर्स म्हणजेच त्या ठिकाणी ती व्यक्ती जी आहे त्याचं लग्न होऊन त्यांचं यंग कपल जे आहे ते आपल्याला तयार झालेलं दिसून येतं. ही सेकंड स्टेप. थर्ड स्टेप पॅरेंटहूड म्हणजेच एखादं चाइल्ड त्या ठिकाणी जन्माला आल्याच्यानंतर, एखादं मूल जन्माला आल्याच्यानंतर जी काय स्टेज आहे त्याला पॅरेंटहूड असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पोस्ट पॅरेंटहूड म्हणजेच त्या ठिकाणी जी काही लहान मुलं जी होती ती मोठी होऊन त्या ठिकाणी एज्युकेशनमुळे असतील किंवा त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंटसाठी घराच्या बाहेर त्या ठिकाणी राहायला जातात. अशा प्रकारची जी काही स्टेज आहे त्याला पोस्ट पॅरेंटहूड असं म्हटलं जातं. आणि पॅरेंट जे आहेत ते एकटेच त्या ठिकाणी घरामध्ये राहत असतात, त्याला पोस्ट पॅरेंटहूड असं म्हटलं जातं. आणि फिफ्थ स्टेज आहे म्हणजे डिसॉल्युशन. म्हणजेच त्या पॅरेंटपैकी किंवा ते जे काही कपल आहे त्याच्यापैकी एखादा व्यक्ती डायज झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जी काही स्टेज चालू होते त्याला डिसॉल्युशन स्टेज असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने 5 स्टेपमध्ये जी काही आपली ट्रॅडिशनल फॅमिली लाईफ सायकल आहे ही त्या ठिकाणी आपल्याला रन झालेली दिसून येते. नेक्स्ट इज नॉन ट्रॅडिशनल फॅमिली लाईफ सायकल. Consumer researchers are unanimous in their opinion
that consider the sweeping change taking place in our society, it has become a necessary to accommodate non-traditional forms such as the single-parent families and married couples who chose to not have a children. Some couples get a divorce or some grandchildren are raised by the grandparents. These person undergo the spontaneous change in the consumption related program. In the absence of children where the both husband and wives are working, their income is sustainable. With the maximum financial responsibility, they tend to spend recklessly and on the luxurious good. Double income, no kids, and a live-in partnership along with the late marriage have changed the complexions of the society. These non-traditional types exhibit the varying buying patterns and consumption expenditure. One typical feature noticeable is that they are self-centered and spend only on themselves. In some relationship, for example the contract marriage, the couple stay together for the specified period and after that they separate with or without children. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला टाईप दिला तो म्हणजेच नॉन ट्रॅडिशनल फॅमिली लाईफ सायकल. म्हणजेच नॉन ट्रॅडिशनल फॅमिली म्हणजेच कोणकोणत्या, तर अशा प्रकारच्या फॅमिली ज्याच्यामध्ये फक्त एक फॅमिली कपल असतं, त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं चिल्ड्रन नसतं. अशा प्रकारची जी काही सिंगल पॅरेंट फॅमिली असेल किंवा अशा प्रकारचं मॅरिड कपल ज्यांनी त्या ठिकाणी मुलांचा कधी विचार केला नसतो, अशा प्रकारची जी काही फॅमिली असेल किंवा त्या ठिकाणी डिवोर्स झालेलं कपल असेल किंवा ग्रँडपॅरेंटच्या माध्यमातून ग्रँडचिल्ड्रन त्या ठिकाणी सांभाळ केलेला असेल, अशा प्रकारची जी काही फॅमिली असतात त्याला सगळं आपण नॉन ट्रॅडिशनल फॅमिली असं म्हटलं जातं. मग अशा प्रकारच्या फॅमिली या देखील आपल्याला आपल्या सोसायटीमध्ये असलेल्या दिसून येतात. मग त्यांचा जर विचार केला तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारचे जे काही फॅमिली असतील त्यांचा जो काही कन्झम्पशन रिलेटेड प्रोग्राम आहे तो पूर्णपणे आपल्याला चेंज झालेला दिसून येतो किंवा त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला चेंजेस हे त्या ठिकाणी झालेले दिसून येतात. म्हणजे ज्याप्रमाणे त्यांच्यामध्ये ग्रोथ होत जाते त्यानुसार त्यांचे जे काही कन्झम्पशन आहे हे त्या ठिकाणी आपल्याला चेंज झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की जर त्या ठिकाणी पॅरेंट हे त्या ठिकाणी राहत असेल, म्हणजेच त्या ठिकाणी चिल्ड्रन त्या ठिकाणी नसेल, फक्त पॅरेंट त्या ठिकाणी राहत असेल, मॅरिड कपल त्या ठिकाणी राहत असेल आणि दोघी त्या ठिकाणी वर्किंगमध्ये असेल, हजबंड आणि वाईफ दोन्ही जर वर्किंगमध्ये असतील तर त्यांचं इन्कम हे सस्टेनेबल त्या ठिकाणी असलेलं दिसून येतं किंवा मोठ्या प्रमाणात इन्कम हे ते जनरेट करताना दिसून येतात. त्यामुळे मिनिमम फिनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्या ठिकाणी आपल्याला रॅकलेसली अगदी बेपर्वाईपणे त्या ठिकाणी आपल्याला खर्च करताना दिसून येतात किंवा लक्झरियस गुड्सवरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर्च करताना दिसून येतात. कारण का तर त्यांना कोणत्याही प्रकारचं फ्युचर प्लॅनिंग हे त्या ठिकाणी नसतं किंवा त्यांचा मुलांचा विचार हा त्यांनी केलेला नसतो. त्यामुळे कोणत्या प्रकारचं त्यांचे एक्सपेन्सेस हे मुलांवरती त्या ठिकाणी होत नसतात. त्यांना सेल्फ त्या ठिकाणी एक्सपेन्सेस हे ठिकाणी करावे लागलेले दिसून येतात. त्यामुळे अगदी लक्झरियस गुड्सवरती मोठ्या प्रमाणात आपल्याला खरेदी केलेली किंवा खर्च केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर त्यांचं इन्कम हे जे आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला ठिकाणी वाढलेलं दिसून येतं. त्याचबरोबर आपल्या लक्षात येईल की लिव्ह इन पार्टनरशिप असेल किंवा लेट मॅरेज असेल याच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात चेंज हे त्या ठिकाणी आपल्याला झालेले दिसून येतात. म्हणजेच काही व्यक्ती ह्या पार्टनरशिपमध्ये ठिकाणी राहत असतात तर काही व्यक्ती या लेट मॅरेजच्या माध्यमातून एकमेकाबरोबर त्या ठिकाणी राहत असतात. याच्यामुळे सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात चेंजेस हे त्या ठिकाणी आपल्याला झालेले दिसून येतात. त्याचबरोबर अशा प्रकारचे काही नॉन ट्रॅडिशनल फॅमिली आहेत याच्यामुळे त्या ठिकाणी सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला कॉम्प्लेक्शन हे त्या ठिकाणी निर्माण झालेलं दिसून येतं. त्याच्यामुळेच त्या ठिकाणी आपल्याला बाईंग पॅटर्न्स असतील, त्याचबरोबर कन्झम्पशन एक्सपेंडिचर जे आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला चेंजेस हे त्या ठिकाणी झालेले दिसून येतात. त्याचबरोबर याच्यामध्ये अजून असं नोटीस करण्यात आलं आहे की अशा प्रकारचे ज्या काही फॅमिली असतात त्या फक्त त्या ठिकाणी सेल्फ सेंटर त्या ठिकाणी असलेल्या दिसून येतात. म्हणजेच ते फॅमिली मेंबर जे आहेत ते फक्त स्वतःचा विचार करून स्वतःसाठीच त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या गोष्टी या आपल्याला खरेदी करताना दिसून येतात. म्हणजे ट्रॅडिशनल फॅमिलीमध्ये जर बघितलं तर प्रत्येक फॅमिली मेंबरचा हा विचार त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. परंतु नॉन ट्रॅडिशनल फॅमिलीमध्ये फॅमिली मेंबर जे आहेत हे त्या ठिकाणी फक्त स्वतःचा विचार करून त्या ठिकाणी स्वतःसाठीच वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट हे खरेदी करताना आपल्याला दिसून येतात. तर काही रिलेशनशिपमध्ये म्हणजेच त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल याच्यामध्ये कपल जे आहे हे काही स्पेसिफिक पिरियडसाठी एकत्र राहत असतं आणि त्याच पिरियडनंतर त्या ठिकाणी चिल्ड्रन बरोबर किंवा विदाऊट चिल्ड्रन त्या ठिकाणी आपल्याला सेपरेट झालेले दिसून येतात. अशा पद्धतीने नॉन ट्रॅडिशनल फॅमिली देखील त्या ठिकाणी आपल्याला असलेल्या दिसून येतात आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात मार्केटवरती त्या ठिकाणी इफेक्ट हा त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. म्हणजेच बाईंग पॅटर्न असेल किंवा कन्झम्पशन एक्सपेंडिचर असेल याच्यावरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इफेक्ट हा त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो.
Marketers are not concerned with the disturbance in the social relationship. They are only concerned about whether they are able to sell more or not. For example, divorce forced the couple to move out a new residence, furnish the house separately, buy all the home accessories separately, and start life anew. This means the divorced person has to meet agents, visit shop, and their hire skilled person to get a house done up. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की मार्केटर जे आहेत त्यांना सोशल रिलेशनशिपमध्ये कशा पद्धतीने डिस्टर्बन्स होतो, त्यांच्याशी रिलेटेड काही नसतं, तर आपलं प्रोडक्ट जे आहे ते जास्तीत जास्त सेल कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे मोठ्या प्रमाणात आपल्याला मार्केटरच्या माध्यमातून फोकस केलेला दिसून येतो. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर ज्यावेळेला एखाद्या कपलचा ठिकाणी डिवोर्स होत असतो त्यावेळेला ती कपल जे आहे ते दोन्ही व्यक्ती सेपरेट रेसिडेन्समध्ये किंवा सेपरेट घरामध्ये कशा पद्धतीने राहता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्या दोन्ही व्यक्ती जे आहेत ते वेगळ्या घरामध्ये राहण्यासाठी आपल्याला प्रेफरन्स देताना दिसून येतात. त्यामुळे ज्या ठिकाणी एका घरामध्ये दोन व्यक्ती राहत होत्या त्या आता दोन्ही व्यक्तींना सेपरेट घराची गरज किंवा हाऊसची गरज किंवा रेसिडेन्सची गरज ही ठिकाणी आपल्याला भासलेली दिसून येते. त्यामुळे वेगळ्या प्रकारची जी काही घराची गरज आहे ती ठिकाणी वाढलेली दिसून येते. त्याचबरोबर होम ॲक्सेसरीज असतील म्हणजेच घरामध्ये लागणाऱ्या वस्तू असतील त्यांची त्या ठिकाणी गरज वाढलेली दिसून येते, त्याची डिमांड वाढलेली दिसून येते आणि त्यामुळेच त्या ठिकाणी याचा फायदा हा मार्केटर घेताना दिसून येतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपलं घर जे आहे ते सेटअप करण्यासाठी एखादी स्किल पर्सनची गरज त्या ठिकाणी लागत असते. ती स्किल पर्सन त्या ठिकाणी हायर करणं असेल अशासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपल्याला लागलेल्या दिसून येतात. म्हणजे या गोष्टींची डिमांड ही एका डिवोर्समुळे त्या ठिकाणी वाढलेली दिसून येते. मग याचाच फायदा त्या ठिकाणी मार्केटर हे घेताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की मार्केटर यांना सोशल रिलेशनशिपमध्ये कशा पद्धतीने चेंज होत आहेत त्याच्यापेक्षा आपल्याकडे अवेलेबल असलेल्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला जास्तीत जास्त कशा पद्धतीने सेल करता येईल याच्याकडे फोकस करताना दिसून येतात. त्यामुळे नॉन ट्रॅडिशनल फॅमिली लाईफ सायकल जी आहे याचा मोठ्या प्रमाणात बेनिफिट हा ठिकाणी मार्केटरला आपल्याला झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने दोन टाईपच्या फॅमिली लाईफ सायकल जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, ट्रॅडिशनल अँड नॉन ट्रॅडिशनल.